वेलकम बॅक टू अवर चॅनल. राजस्थान आणि राजस्थानी फूड हे आमचे ऑल टाइम फेवरेट आहे. पण रिसेंटली आम्ही उदयपूर ट्रिप केली आणि आम्ही परत राजस्थानच्या प्रेमात पडलो. अल्टिमेटली आम्ही उदयपूरच्या प्रेमात पडलो. तिथले आर्किटेक्चर, तिथले पोशाख, तिथली संस्कृती हे सगळेच आम्हाला खूप भावले. आम्ही उदयपूरला कसे गेलो, तिथे कुठे राहिलो, काय काय पाहिले, काय काय खाल्ले आणि त्याचा सगळा खर्च आणि ट्रॅव्हलिंग साठीचे ऑप्शन हे सगळे मी या व्हिडिओमध्ये डिटेल सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघूया बेस्ट सीझन. तर उदयपूरला जाण्याचा बेस्ट सीझन आहे सप्टेंबर टू फेब्रुवारी, कारण फेब्रुवारी नंतर तिथे खूप ऊन असतं. आम्ही गेलो होतो ऑगस्ट मध्ये आणि ऑगस्ट मध्ये सुद्धा उदयपूर हे तितकेच सुंदर दिसत होते. आणि ऑगस्ट हा थोडासा ऑफ सीझन मानला जातो, त्यामुळे तिथे आम्हाला फ्लाईट्स, राहण्याचा खर्च हा थोडासा चिपर पडला. तर उदयपूरला पोहोचायचे कसे, तर फ्लाईट आणि ट्रेन हे दोन ऑप्शन अवेलेबल आहेत. पण ट्रेननी आपल्याला साधारण 18 ते 15 तास लागतात आणि फ्रिक्वेन्सी ट्रेनची खूपच कमी आहे, जसे की वीकली 1 किंवा 2 ट्रेन आहेत. तर मी म्हणेल तुम्ही फ्लाईटनीच जा, कारण 1 महिना आधी बुक केलं तर आपल्याला फ्लाईटची किंमत पडते 3 ते 4 हजार रुपये. आणि मुंबईहून आपल्याला डायरेक्ट फ्लाईट पण अवेलेबल आहेत, ज्या फ्लाईट सकाळच्या आहेत, ज्यामध्ये इंडिगो आणि विस्तारा अवेलेबल असते. त्यामुळे आपण 1.5 तासात उदयपूरला पोहोचतो आणि आपल्याला सायंकाळचा वेळ तिथे फिरायला मिळतो. तर नेक्स्ट पॉइंट आहे अकोमोडेशन. अकोमोडेशन जर तुम्ही सिटीमध्ये किंवा लेक साईड घेतले तर तुम्हाला सगळे पॉइंट जवळ मिळतील, पण ते अकोमोडेशन इतके हवेशीर, मोकळे आणि क्लीन असे वाटत नव्हते. आणि तिथे गेल्यावर पण आम्ही ते एक्सपिरियन्स केलं की ते तितकेसे क्लीन नव्हते. त्यामुळे आम्ही आधीच अकोमोडेशन हे सिटीपासून थोडेसे दूर केले होते, पण ते खूपच हवेशीर, मोकळे आणि मेन म्हणजे विशेष ते रिसॉर्ट नवीन असल्यामुळे आम्हाला थोडेसे चीप पण पडले आणि तिथली क्लिनिंग पण खूप छान होती. त्याचे लुक अगदी एखाद्या पॅलेस सारखा होता. त्याचे सर्व डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईलच, तर त्याचा लवकरच मी वेगळा व्हिडिओ पण बनवेल. तर नेक्स्ट पॉइंट आहे ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंग साठी तिथे कॅब पण अवेलेबल आहेत, पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही दिवसभरासाठी ऑटो रिक्षा बुक करा, कारण ते तुम्हाला जास्त चिपर पण पडेल, ज्याची प्राइस आहे 600 ते 800 रुपये. रेफरन्स साठी मी तुम्हाला काही नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तुम्ही त्यांना कॉल करू शकता. नेक्स्ट मेन पॉइंट म्हणजे तिथे बघायचे काय काय. तर आम्ही 4 दिवस तिथे काय काय पाहिले आणि कुठे कुठे काय काय खाल्ले हे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे. तर बघूया डे 1. आम्ही मुंबई एअरपोर्ट वरून दुपारी 12:20 ची विस्ताराची फ्लाईट घेऊन निघालो आणि साधारण 2:30च्या दरम्यान पोहोचलो महाराणा प्रताप एअरपोर्ट उदयपूर येथे. तर एअरपोर्ट हे सिटी पासून साधारण 25 किलोमीटर दूर होते. एअरपोर्ट ते रिसॉर्ट आम्हाला कॅबचे चार्जेस पडले 800 रुपये. आणि साधारण 4च्या सुमारास आम्ही पोहोचलो आमच्या रिसॉर्टला. फ्रेश झालो आणि भूक खूप लागलेली असल्यामुळे आम्ही हाय टी एन्जॉय केला. यांचे रेस्टॉरंट फारच सुंदर होते. रूफटॉप असल्यामुळे पूर्ण सिटीचा व्ह्यू एन्जॉय करता येत होता. त्याचबरोबर यांच्या फूडची क्वालिटी पण आम्हाला छान वाटली. फायनली आम्ही पोहोचलो आहोत उदयपूर येथे आणि इथे आम्ही बुक केले आहे मानविलास बाय वुडस्टोन हे रिसॉर्ट. खरं तर हे रिसॉर्ट बुक करताना थोडीशी शंका होती की कसे असेल, काय असेल, पण इथे आल्यावर आम्ही हे रिसॉर्ट बघून, ही प्रॉपर्टी बघून एकदम इम्प्रेस झालो, कारण ह्या प्रॉपर्टीचा लुक एकदम छानशा पॅलेस सारखा आहे. इथल्या रूम स्पेशियस, क्लीन अशा आहेत. आणि इथले मेन म्हणजे रेस्टॉरंट रूफटॉप आहे, जे खूप छान आहे. मागे सज्जनगड फोर्टचा लुक आहे आणि फ्रंटला दोन्ही लेकचा व्ह्यू आहे. तर हे रिसॉर्ट तुम्ही उदयपूर इथे आलात तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल. त्यानंतर सायंकाळी आम्ही गेलो उदयपूर मधील सर्वात सुंदर घाटापैकी एक असलेल्या अमराई घाट इथे. अमराई घाट यालाच मांजी घाट असेही म्हणले जाते. इथे हनुमान मंदिर व मांजिका मंदिर म्हणजेच विष्णूचे मंदिर असे 2 मंदिरे पाहायला मिळतात. इथे चालू असलेला हनुमान चालीसाचा पाठ जो इथे रोज होतो, लेक पिचोलाचा व्ह्यू आणि सिटी पॅलेसची रोषणाई मनाला फारच शांतता देणारी होती. उदयपूरला आलात तर ही अशी संध्याकाळ बिलकुल मिस करू नका. अमराई घाट जवळच्या असलेल्या मार्केटमध्ये जेजेबेल नावाचे एक शॉप आहे. तिथे तुम्हाला राजस्थानी कल्चरशी निगडीत होलसेल रेटमध्ये सर्व ड्रेसेस पाहायला मिळतात. तसेच इथे कॉटनच्या कपड्यांचे पण भरपूर असे कलेक्शन पाहायला मिळतात. यहाँ के 2 ही फेमस है, एक तो लहरिया और एक बांधनी, जिसमें बांधनी जो है आज के समय में सबसे ज्यादा मांग पे रहता है. शॉपिंग करून आम्ही गेलो डिनरला जवळच असलेल्या हरिगड रेस्टॉरंटला. रेस्टॉरंटचे ॲम्बियन्स छान होते, पण सर्व्हिस फारच स्लो होती. पण फूड क्वालिटी छान होती, त्यामुळे वेटिंग वर्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. डे 2.
आज आम्ही गेलो शहराच्या मध्यभागी असलेल्या सुंदर, प्राचीन आणि प्रसिद्ध अशा जगदीश मंदिर येथे. हे मंदिर सिटी पॅलेस पासून अगदी जवळ आहे. मंदिर सुमारे 400 वर्ष जुने आहे. हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे. मंदिरातील शिल्पकारी आणि कलात्मकता ही विलक्षण तर होतीच, पण त्याचबरोबर त्या पूर्ण कलाकृतीमधून शिल्पकाराने आपल्याला काहीतरी लहान लहान प्राचीन गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे याची जाणीव होते. भगवान श्री जगन्नाथाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो उदयपूरचे प्रमुख आकर्षण असलेल्या सिटी पॅलेसला. जगदीश टेम्पल पासून सिटी पॅलेस कडे जाताना लोकल मार्केट आहे, तिथे तुम्ही खरेदी करू शकता. थोडीफार खरेदी करून आम्ही निघालो सिटी पॅलेस पाहायला. संपूर्ण सिटी पॅलेस पाहण्यासाठी सुमारे तुम्हाला 2 ते 3 तास लागू शकतात. इथे प्रवेश करताच प्रथम आपल्याला महाराणा प्रताप यांनी युद्धात वापरलेले अस्त्र शस्त्र म्हणजेच मुख्यतः त्यांनी युद्धात वापरलेले चिलखत, ढाल, भाला पाहायला मिळते. तसेच त्यांच्या चेतक घोड्याचे चिलखत, सोंड आपल्याला इथे पाहायला मिळते. या पॅलेसचे काम महाराणा उदयसिंग यांनी चालू केले आणि पुढच्या 400 वर्षामध्ये 22 राजांनी हा पॅलेस कंप्लीट केला. इथली मुख्य आकर्षणे म्हणजे शीश महाल, सोन्याचे सूर्यदेवाची मूर्ती आणि मयूर चौक. आधीच्या काळात सूर्याच्या या मूर्तीमध्ये 5 किलो सोने होते, पण सध्या सुरक्षितेच्या दृष्टीने यामध्ये 1 किलो 80 ग्राम इतके सोने आहे. पॅलेस मधील आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे त्या काळात लग्नासाठी वापरला जाणारा हा शाही मंडप, ज्यामध्ये 350 किलो इतके चांदी आहे. सुंदर असा सिटी पॅलेस पाहून आम्ही निघालो राजस्थानची लोककला, संस्कृती आणि वारसा जपणाऱ्या लोक धरोहर शो पाहण्यासाठी. या शोचे टायमिंग आहे सायंकाळी 6 ते 7 आणि 7 ते 8. हा लोक धरोहर शो सिटी पॅलेस पासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे आणि एंट्री फीस आहे 150 रुपये. डिटेल ऍड्रेस आणि मॅप लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिले आहे. उदयपूरला आल्यावर हा शो बिलकुल मिस करू नका. इथे आपल्याला राजस्थानच्या लोककलेची, संस्कृतीची जवळून ओळख होते. हम आ गए लोक धरोहर में हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. लीजिए आपके सामने प्रस्तुत है उत्तरी राजस्थान का चरी नृत्य. नमस्ते नमस्ते जी डॉक्टर आशीष इतने हैंडसम है क्या मैंने सुप्रभात से शादी करनी है. सर आपको करनी है सुप्रभात से शादी? सॉरी सुप्रभात से नो प्रॉब्लम. थैंक यू सो मच. आणि शेवटी इथल्या आर्टिस्ट सोबत आम्ही सर्वांनी घुमर डान्स एन्जॉय केला. आणि अशा प्रकारे लोक धरोहर शो एन्जॉय करून आम्ही रात्रीचे डिनर केले जवळच असलेल्या विरासत रेस्टॉरंटला. हे रेस्टॉरंट लोक धरोहर शो पासून सुमारे 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. येथील ॲम्बियन्स आणि फूड क्वालिटी दोन्ही छान होते. हा होता डे 1 आणि डे 2 चा जर्नी. डे 3 आणि डे 4 आपण नेक्स्ट पार्ट मध्ये पाहूयात, कारण राजस्थान आणि राजस्थानी कल्चर बद्दल तुम्ही जितके बोलाल तितके कमीच आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा.